This conference will now be recorded. Start. Mute on, mic on करा please. ओके. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव दीपक गुंदेचा. माझं वय 56 चालू आहे आता. मी एका MNC मध्ये काम करतो आहे. ह्या ट्रेड बद्दल मला म्हणजे सर माझे मित्रच होते. माझ्या कंपनीमध्ये पूर्वी काम करत होते, तर मी मॉनिटर करत होतो त्यांना मागच्या 3-1 वर्षापासून. ते ट्रान्सपरन्सी आणि हे सगळं बघून माझं मन झालं की आता आपण रिटायरमेंटच्या जवळ आलोय तर काहीतरी थोडंसं दुसरं काही करता येईल का. आणि प्लस माझी मिसेस बी थोडस क्लासेस घेत होती, पण कोरोनापासून तिने बंद केल्यामुळे आता तिला बी काहीतरी काम पाहिजे, म्हणून मग थोडस म्हणलं की वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यामुळे मग आम्ही दोघांनी हा क्लास जॉईन केलेला आहे. मी सर्व्हिस करत आहे. माझं क्वालिफिकेशन एमटेक आहे. मी BE करून नंतर मग एमटेक केलेला आहे. ट्रेनिंग प्लॅन जो आहे, क्लास सुरू करायच्या आधी थोडासा शंका होती की एवढा प्रॉफिट किंवा काही होऊ शकेल का, पण सरांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकवल्या. कुठलीही गोष्ट ते पूर्ण सगळ्या स्टुडंटला समजल्याशिवाय पुढे जात नाही. वारंवार म्हणजे आम्ही त्यांचे पेशन्स टेस्ट केले असं बी म्हणेल मी, पण ते कम्प्लीट झाल्याशिवाय ते पुढे जात नाहीये. ते सगळ्यात चांगले, त्याच्यामुळे सगळ्याला त्या गोष्टी माहीत झाल्या. आणि आज जो काही ट्रेनिंग प्लॅन दाखवला आणि जे काही लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आम्ही बघतोय की ते कसे ट्रेड घेतात आणि त्यांचे जुने स्टुडंट, आणि त्याच्यावरनं प्रॉफिट कसं मिळवतात किंवा काही वेळेस लॉस झाला हे बी बघतोय. पण ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरनं असं वाटतं की जो काही ट्रेडिंग प्लॅन दिलेला आहे तो वर्केबल आहे. मला म्हणजे त्याच्यामध्ये 100 नाही पण 100 पेक्षा जास्त पर्सेंटेज मी सांगेल की हे शक्य आहे. थँक्यू सर. शरयू मॅडम. हॅलो एव्हरीवन, माझं नाव शरयू आहे आणि मी हा क्लास माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून जॉईन केलाय. द कॉन्फिडन्स शी गेव मी की हा क्लास खूप छान आहे आणि तुम्ही तो क्लास केल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. तर जे सांगितलं होतं ते मी इथे मिळवलंय. आणि जो मला एक म्हणजे एक फिअर फॅक्टर होता, कॅन्डलस्टिक मला कळत नव्हत्या, तर त्या कॅन्डलस्टिकचं प्रॉपर नॉलेज आय गेट इट. आणि दुसरी अशी गोष्ट की मार्केट फ्लेक्झिबल असतं, मूव्ह होत असतं, ते अप्स अँड डाऊन्स येत असतात. पण इथे मला असं कळालं की दोन्ही वेळेस आपण वी कॅन अर्न मनी, वी कॅन गेट द प्रॉफिट. तर थोडंसं पेशन्स ठेवले तर गोष्टी होऊ शकतात, हे मला क्लासमधून कळालं. विथ आपले दीपक सर, चित्रा मॅडम, राहुल सर यांचा एक छान कोऑपरेटिव्ह मित्र मिळाले किंवा मैत्रीण मिळाली मला, जे इझिली गोष्टी सांगत होते की हे चुकलंय तर हे असं करायचंय किंवा दिस इज द इझिएस्ट वे वी कॅन ऍप्ट. हे पण खूप हेल्पिंग होतं जेव्हा आपण पिअर ग्रुप सोबत काम करतो किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शिकतो काही, तर ते शिकणं खूप सोपं होतं. आणि नो डाऊट श्रीपाद सरांनी छान शिकवलंय आणि फ्युचर म्हणजे लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू सो मच. चित्रा मॅडम. नमस्कार. आधी दीपक सरांची मिसेस आहे आणि माझं नाव चित्रा दीपक गुंदेचा. माझं MCOM झालेलं आहे. मी पूर्वी क्लासेस घेत होते, पण आता करोनापासून जवळपास 4 वर्ष झालं काहीच करत नाहीये. फ्रेंड्स गोळा केले आणि काहीतरी करायचं, म्हणजे आधी असं वाटलं की नाही आपण फक्त फिरायचं, जग पाहायचं, पण ज्यावेळेस नाही काहीतरी आपण परत करायचं. आणि तुमच्या क्लासबद्दल ऐकलं, क्लास जॉईन केला आणि क्लास जॉईन केल्यानंतर जी अमाऊंट ऐकली तर रेणुका ट्रेडर्सची, तर मला ते पॉसिबल वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेस क्लास कंप्लीट झाल्यानंतर हे शक्य आहे, म्हणजे आधी असं वाटलं होतं की हे शक्यच नाही, म्हणजे लावला गेला होता तिथे. पण नंतर आता हे शक्यच आहे असं थोडंसं जाणवतं. पण त्यात सातत्य आणि एक नियम काहीतरी आपण ठेवावा लागेल हे जाणवलं. आणि ज्यावेळेस हे मी क्लास करत होते, थोडंसं लँग्वेज मारवाडी असल्यामुळे, जरा मराठी मीडियम माझं स्वतःचं आहे, मी मराठी क्लास पण घेऊ शकते, पण रोजच्या बोलण्यातून मारवाडी असल्यामुळे थोडंसं टोनिंग माझं वेगळं आहे.
त्यामुळे थोडंसं सुरुवातीला मी कमी बोलत होते, की नक्की कोणाला समजेल किंवा क्लासमध्ये काही वेगळं हे व्हायला नको. पण नंतर मला असं जाणवलं, की छोटे-छोटे पॉइंट्स मी जरी विचारले, अगदी जाणून-बुजून मी कधी-कधी परत-परत तुम्हाला तेच प्रश्न विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन तुम्ही केलं सर. त्याबद्दल थँक्स. आणि बाकी म्हणजे क्लास छान वाटला. आधी वाटलं होतं, की हे मला शक्य नाहीये, पण आता असं वाटतं, की मी हे करेल आणि ह्याच्याबरोबर माझं पुढे सुद्धा म्हणजे आता काही पिरियड नंतर मी स्वतःसुद्धा स्वतःचं काहीतरी परत मिळवेल असं मला वाटतं. नाहीतर मी इतके दिवस ठरवलं होतं, की नाही आता रिटायर लाईफ वेगळं जगायचं. पण आता ठरवलं, की नाही 1-1.5 तासच फक्त दिवसातला आपल्याला घालवायचा आहे, तर तो आपण चांगला घालवू शकतो आणि त्यातून काहीतरी वेगळं मिळवू शकतो. म्हणजे पैसा मिळवताना फक्त माझं एम पूर्वी मी ज्यावेळेस ट्युशन घेत होते, माझं एम हे नव्हतं, की मी पैसा मिळवावा. त्यावेळेस हे माझं सोशल वर्क हेच एम होतं. आणि आजही जरी मला पैसा कमवायचा असेल, तर त्यातून काहीतरी मला दुसऱ्यांसाठी करता येईल, ही सुद्धा माझी त्याच्यात भावना आहे. आणि त्यामुळे परत एकदा खूप खूप थँक्स. धन्यवाद. राहुलजी. हा सर, माझं नाव राहुल शिंदे आहे. सरांचं शिकवणं म्हणजे चिखलाच्या गोळ्याला मूर्तीमध्ये रूपांतर करून त्याला देवपण आणणं म्हणजे सरांचं शिकवणं. ह्याच्या पुढे मी काही जास्त बोलू शकत नाही. आणि अवश्य क्लासेस जॉईन करा आणि त्यांचं मार्गदर्शन 5-6 वर्षाचा अनुभव आहे, तो तुम्हाला फक्त 15 ते 20 दिवसात देऊन इतकं तुमच्यावर मोठे उपकारच होतील असं मला तर वाटतंय. कारण का इतका मोठा एक्सपिरियन्स जर तुम्हाला इतक्यात कमी दिवसामध्ये इतक्या कालावधीमध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स तर जर देत असतील तर सर ओके थँक्यू. थँक्यू. तुमचं नाव सांगितलं नाही पूर्ण, तुम्ही कुठून जॉईन झाला. बर ठीक आहे, हरकत नाही. तनिष्का, काही बोलायचंय का तुला? नाही सर. ठीक आहे. मी 1 मिनिट घेतो फक्त तुमचा. मी 1 मिनिट घेतो. माझं नाव श्रीपाद कुलकर्णी. मी हा 3 आठवडे तुमचा क्लास किंवा कोर्स कंडक्ट केला. तर वय वर्ष 54 आहे. दीपक गुंदेचा सर हे आम्ही एकत्र सर्व्हिस केलेली आहे. मला सिनियर होते, इनडायरेक्टली माझे बॉस होते. तर 2 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि नंतर मी काही कारणास्तव या 2016 पासून स्टॉक मार्केटमध्ये आहे. या बॅच बद्दल जर सांगायचं म्हणलं तर प्रत्येकाने म्हणजे 100% इन्व्हॉल्व्ह होऊन क्लास अटेंड केलेला आहे. म्हणजे मजा आली. काही इंजिनियर आहेत, काही एमकॉम, काही जण बीएससी एमएससी सायन्स स्टुडंट आहेत. सगळ्यांना म्हणजे वय वर्ष 30-35 पासून ते 56 पर्यंत असे वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळ्या वयाचे स्टुडंट होते आणि मजा आली खरोखरच. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्यांना या बॅचच्या स्टुडंट्सना ट्रेडिंगसाठी रेणुका ट्रेडर तर्फे बेस्ट लक. आणि माझी पुढची बॅच लवकर उद्यापासूनच चालू होतीये. तर कुणी काही तुमचे रेफरन्स असेल